नमस्कार, मी सुवर्ण कट्टीमणी. द न्यूज प्लस चॅनलच्या बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. 2020 मध्ये चीनमध्ये कोरोना विषाणूचा स्फोट झाला होता. या विषाणूने जगभर हाहाकार माजवला होता. या विषाणूमुळे लाखो लोकांचा मृत्यू झाला. कोरोना सध्या थंडावलाय, मात्र चीनमधून पुन्हा एकदा भीतीदायक चित्र समोर येत आहे. नवीन विषाणूच्या हल्ल्यामुळे तेथील रुग्णालयामध्ये रुग्णांची गर्दी होत आहे. या नवीन विषाणूचं नाव ह्यूमन मेटाप्न्यूमोव्हायरस अर्थातच HMPV असं आहे. शेवटी हा विषाणू काय आहे आणि तो मानवांसाठी किती धोकादायक आहे याबाबत दिल्लीतील मॅक्स हॉस्पिटलचे वरिष्ठ पल्मोनॉलॉजिस्ट डॉक्टर शरद जोशी यांनी सांगितलं की ह्यूमन मेटाप्न्यूमोव्हायरस अर्थातच HMPV हा नवीन विषाणू नाही, पण त्याचा नवा व्हेरियंट चीनमध्ये आला असल्याचा दावा त्यांनी केला. आरोग्य सेवांचे महासंचालक डॉक्टर अतुल गोयल म्हणाले की मानवी मेटाप्न्यूमोव्हायरस इतर श्वसन विषाणूंप्रमाणेच आहे, ज्यामुळे सामान्य सर्दी होते. यामुळे तरुण आणि वृद्धांमध्ये फ्लू सारखी लक्षण दिसतात. ते म्हणाले की चीनमध्ये मानवी मेटाप्न्यूमोव्हायरस अर्थातच HMPV याच्या प्रादुर्भावाविषयीच्या बातम्या आहेत. आम्ही देशातील श्वसन उद्रेक डेटाचं विश्लेषण केलंय आणि डिसेंबर 2024च्या डेटामध्ये कोणतीही लक्षणीय वाढ झाली नाही आणि आमच्या कोणत्याही संस्थेकडून किती प्रकरणं नोंदवली गेली, सध्याच्या परिस्थितीबद्दल काळजी करण्याची गरज नाही, असा दिलासा त्यांनी दिला. हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस. न्यूज प्लस बरंच काही.